सुरू झालं नाही बोलवायला पाहिजे होतं काही. एक मिनिट करू. इकडे ना. नमस्कार, मी माधव आचार मल्टीप्लायर मार्गदर्शक. तर शेतकरी मित्रांनो, आज मी एक मिनिट बंद कर. नमस्कार, मी माधव आचार मल्टीप्लायर मार्गदर्शक. शेतकरी मित्रांनो, आज मी कवठा तालुका वसमत जिल्हा हिंगोली या शेतकऱ्याच्या प्लॉटवर आलो. तर शेतकऱ्याचा प्रथम परिचय करून घेऊ. तर तुमचं नाव सांगा. महाजन मुंजाजी खराटे, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. तर तुम्ही याला आम्ही मल्टीप्लायर जून मध्ये दिलत, हो. बरोबर आहे. तर तुम्ही मल्टीप्लायर वापरलं आणि मल्टीप्लायर वापरल्याच्या नंतर तुम्हाला इतर शेतकऱ्यापेक्षा तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये यावर्षी काय बदल वाटायलाय? यावर्षी मला मध्ये दुप्पट वाढ वाटायली आणि यावर्षी कीड लागली नाही. कीड लागली. दरवर्षी सड लागते, कीड लागते. बर. यावर्षी उत्पन्न दुप्पट वाटायले. उत्पन्न दुप्पट वाटायले. आणि आपण रासायनिक खत आणि केमिकल्स जसं तुम्ही दरवर्षी प्रमाणे सोडता, यावर्षी तुम्ही मल्टीप्लायर वापरलं. तर यावर्षी तुम्ही रासायनिक आणि केमिकल्स याच्यासोबत मल्टीप्लायर वापरलं का? मल्टीप्लायरच त्याच्या नाही, त्याची अलग ड्रेसिंग केली. अच्छा. मल्टीप्लायरची आणि दोनदा खत टाकलं. 5-5 पोती 1.5 एकर मध्ये. वॉटर बरोबर काहीच नाही, पोटॅश नाही, तुमचं 1261 नाही, कोणतंच नाही. बाकी नाही, सगळं मल्टीप्लायर वर आधारित आहे. मल्टीप्लायर. तर यावर्षी तर भरपूर पावसाळा झालाय, बरोबर. कारण काही शेतकऱ्याची अशी हालत आहे आज हळदीच्या पोझिशन मध्ये की काही शेतकरी बंडाचे चाललेत. म्हणजे यावर्षी सड आणि किडीने शेतकरी भरपूर त्रस्त आहे. तर तुम्हाला यांच्याबद्दल काय वाटते यावर्षीच्या याच्यामध्ये? यावर्षी उत्पन्न चांगलं होते. चांगलं होईल. तर आता हे रान तुमचं किती क्षेत्र आहे? आता 60 गुंठे म्हणजे 1.5 एकर. 60 गुंठे. आणि किती क्षेत्र काढणं झाले तुमचं? 30 गुंठ्यामधले 6 बेड शिल्लक राहील काढायची. 30 गुंठ्यामधले. मग आतापर्यंत तुमचा माल किती निघालाय? माल 5 टाल्या निघालाय ट्रॅक्टरच्या. 5 टाल्या निघालाय. आणि बंडा सोडून आणि अजून 30 गुंठे बाकी आहे. हो, बरोबर आहे. तर आपण काही शेतकऱ्याचं मनोगत घेऊ. तर हे गुत्तेदार आहेत. तुमचं नाव सांगा. शिवाजी गणपत आमले. तर आमले, तुम्ही आतापर्यंत किती गुत्ते काढलेत? आम्ही 11 एकर काढले. तर 11 एकर मध्ये तुम्हाला म्हणजे आतापर्यंत अशी हळद काढण्यात तुमच्या गेलेली आहे का पहिलीच हळद आहे? नाही, ही पहिलीच आहे. म्हणजे सगळ्या 11 एकर पेक्षा ही जास्त आहे. 1.5 एकर आहे ते. तुम्हाला माल पण चांगला वाटायला? माल पण चांगला आहे. काय बदल वाटायला तुमच्या आता माल म्हणजे किडीली शेंगत नाही ना. बर. किडीली म्हणजे हेच नाही, किडीला जाऊ द्या, पण मालाच्या बाबतीत या वर्षीच पावसाअभावी भरपूर शेतकऱ्याचं उत्पन्न घटलेलं आहे. सड आणि किडीने पण शेतकऱ्याचं उत्पन्न घटले. पण यांच्यामध्ये तुम्हाला काय पाहायला भेटेल? याच्यात चांगली शेंग दिसली, बाकीच्यात तेवढं नाही ना. दररोजच्या पेक्षा 2 टाल्या माल काढायलो. दररोज 2च टाल्या काढू लागलो. 4 टाल्या माल काढला काल. तांबडा लाल निघाला. जमीन भुसभुशीत, जमीन मोकळी झाली. आणि 1.5 एकरच्या या 30 गुंठ्याच्या हिशोबाने आता किती याच्या सऱ्या राहिल्यात? 6 बेड राहिले. 6 बेड राहिले. 6 बेड असून आपल्या 5 टाल्या झाल्यात आणि बंडा 2 टाल्या झाल्यात, बरोबर. तर अनेक शेतकरी आहेत. तुमचं नाव सांगा. दत्ता मुंजाजी खराटे. दत्ता मुंजाजी खराटे. परत तुमच्या इकडं यावर्षी भरपूर वसमत भागामध्ये हळदीला सड किडीचा प्रादुर्भाव निर्माण झाला आणि उत्पन्न शेतकऱ्याचं निम्म्यामध्ये येऊन गेले. खर्च करून शेतकरी परेशान आहे. तर तुम्हाला बाकीचे प्लॉट आणि इतर ऑब्झर्व केल्याच्या नंतर या प्लॉट मध्ये काय वाटते? या प्लॉट मध्ये असं आहे सर, सुरूला याच्यामध्ये कीड कुठेच नाही आणि फणी एकसारखी आहे. आणि शेंग ठोकर आहे, लांब आहे, पुन्हा शेंग कलर आहे. कारण हळदी बरेच लोक काढायलेत, भंड्याला काही जागी शेंगात धरल्या नाहीत काही लोकांच्या. पावसामुळे भरपूर हळदी गेल्या. नुसता भंडा तितका वेचून घ्यायचं काम आहे. या वावरामध्ये असा माल नंबर 1 दिसतो. कुठंच कमी नाही, जास्त नाही, ओमनी नाही, कीड नाही. अच्छा. तर म्हणजे समाधान आहे तुम्ही मल्टीप्लायर बद्दल? समाधान आहे. तर तुमचं नाव सांगा. माझं नाव गणपत संभाजी खराटे, कवठा हिंगोली. कवठाच तुम्ही? कवठा. बरोबर. मी बी सोल्ड आहे, पण माझी हळद राहिली काढायची अजून. अच्छा. पण मल्टीप्लायरचे असे उपयोग एकदा तरी त्याने एकदा वापरून बघावं. आम्ही तर बघितलंय, कारण आमचा प्रोग्राम संपर्क थोडा लांबला आणि आम्ही आता ऑगस्ट महिन्यापासून सुरुवात झाली आपली. आम्हाला लेट मार्गदर्शन नव्हतं ना अगोदर. तर माझा बी माल असा आम्ही बी एकदम फणी काढून बघितली, पण असं तांबडा लाल अशी लाल दिसायला. पण आपली अजून 2 रोज नंतर हात काढायची. नंतर तुम्हाला व्हिडिओ टाकू आपण. माल असा निघाल. हरभरा मी वापरला ना. हरभऱ्याचं मी 2 फवारण्या केल्या. 2 केल्या तर मला 2 एकर मध्ये 37 क्विंटल हरभरा झाला. अच्छा. ते मी पण व्हिडिओ बी व्हायरस केला तेव्हाच किंवा मल्टीप्लायर टाकून असं हे टाकला फोटो टाकून त्याला
तर हे करून मी पुन्हा कटे भरले सुद्धा टाकले, हजार सोबत टाकले ते व्हिडिओ करून. बर तर काही लोकांचे मला फोन आले, हो. बाबा तुम्ही काय वापरलं खराटे? मी म्हणलं बाबा मल्टीप्लायरचा आमचा असा योग झाला साहेबासोबत हो. की बाबा आम्ही सहज विचारलं साहेब हो. बाबा हे काय काम करते हो. असं. आम्ही त्याच्यावर आम्ही काय केलं, नंतर मी पुन्हा उसाच्यावर हरभरा पेरला, त्याला बेनिप्रक्रिया केली समजा. अच्छा अच्छा बेनिप्रक्रिया करून त्याला मी काय केलं, नंतर त्यावर म्हणजे हरभरा पेरा नंतर एकच फवारणी केली, तर मला तिथे 20 कट्टा भरला उसाच्या वावरात. पहिला तर सोयाबीनच्या वावरात होता 37 क्विंटल झालं 2 एकर मध्ये. आता जर तुम्हाला वाटत असेल तर एकर भर मोजून आहे, ते वावर एकरभर मोजून आहे, त्याच्यामध्ये 20 कट्टा असा नंबर 1 झाला बघा. मल्टीप्लायरचा असं तर माझ्या मनात आहे की कोणी बी एक तरी एक पुढे वापरून बघाव, एकरी प्रत्यक्ष त्याने एकदा अनुभव घ्यावा. आम्ही काय सांगितलं म्हणून असं नाही, किंवा तुम्ही वापरून बघा अच्छा की तुम्ही 700 रुपये 1000 रुपये गेले म्हणून सोडून द्या, पण एकदा तर तुम्ही वापरा. अच्छा. तर तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठले? गजानन शंकर खराटे. म्हणजे काय वाटते तुम्हाला हळदीच्या वर्षी, म्हणजे हे प्लॉट पाहून आता बाकी पण गावामध्ये हार्वेस्टिंग चालू आहेत, तर सगळीकडे गावामध्ये जशा हळदी दिसल्यात त्या पोझिशन मध्ये आज हळदीमध्ये कोणाच्या माल दिसणं झालाय, पण इतरत्व तुम्ही या बाकीच्या पण हळदी पाहिल्या असतील, आणि या हळदीत आणि त्या हळदीमध्ये काय बदल वाटायला तुम्हाला? बदल किडील नाही, हा माल चांगला लांबला आहे, ठोकर माल आहे, ठोकर माल आहे. एकसारखा माल आहे समजावर. अच्छा. 1 एकर होती ते वापरलं, तर ते किती बदली तू सांगितली? तिथे 1 एकर 5 गुंठे होती पपई मध्ये, बरोबर. तिथे 49 कट भरली. डोल करून ढोल करून 49 मिनिट. वा वा, फार छान झाले गेले. हा नंबर 1 माल झाला. नंबर 1 माल झाला. आणि विशेष म्हणजे पपई आहे सर. हा हा पपईच्या बरोबर. थोडी अच्छा. पपईच्या बुडा बसला माल खांदा. तर शेतकरी मित्रांनो, ही आहे मल्टीप्लायरची टेक्निक, आणि शेतकऱ्याला एकच विनंती आहे की जे कोणी शेतकरी मल्टीप्लायर वापरलेत ते मल्टीप्लायर वापरणं, जे कंपनीचं जे शेड्यूल आहे आपल्या, त्या हिशोबानं जर तुम्ही ती टेक्निक वापरली तर तुमच्या सुद्धा वावरामध्ये हे हळदीचे दिवस पहा येतील, आणि असा तुम्हाला उतार भेटेल. तर साहजिकच आहे की आपले वॉटर स्लोवर खतं आणि रासायनिक खतं याचे भडीमार करून सुद्धा जमिनीमध्ये अपडेटिंग नाही, जमिनीमध्ये पाहिजे तसं ग्रोथ पिकामध्ये दिसत नाही. तर मल्टीप्लायर टेक्निक एकच आहे, तुमच्या जमिनीची उपजाऊ क्षमता वाढते, तुमच्या जमिनीचा सामू वाढवते, आणि त्या जमिनीमध्ये भुसभुसपणा आल्यामुळं पांढऱ्या मुळ्या संख्या भरपूर वाढतात, आणि सगळ्या गोष्टी हळदीचा आयुर्मान जे आहे, तिचं जे आयुष्य आहे, तिचं जे डेव्हलपीकरण आहे, तिचं ते व्हाईट रूटवर आहे. जेवढ्या हळदीला व्हाईट रूट असतील आणि जेवढ्या खोलवर गेल्या असतील तेवढे ते दुरून सपोर्ट त्याला सप्लिमेंट भेटते, आणि त्याच्यामुळे या पिकामध्ये असे बदल दिसतात. तर शेतकरी मित्रांनो, नवलाची गोष्ट आहे, फक्त 2-3 वॉटर भेसळ डोस झालेत, आणि कुठलेही वॉटर सोलोबर न सोडता आज शेतकऱ्याच्या या वावरामध्ये हे आपल्याला हळदीच्या बाबतीत रिझल्ट पाहायला भेटायलेत. तर प्रत्येक शेतकऱ्याला एकच विनंती आहे, तर मल्टीप्लायर टेक्निक वापरण्यासाठी शेतकऱ्याचा नंबर अक्षरशः देतो, वाटल्यास तुम्ही शेतकऱ्याला विचारा आणि त्याच्याकडून ते ऐकून घ्या की बा कसं त्यांनी वापरलं. तर तुमचा नंबर सांगा त्यांना. तुमचं नाव? संदीप महाजन खराटे. मोबाईल नंबर 96 99 23 96 35. मुक्काम पोस्ट कवठा, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. तर काही शेतकऱ्याला जर समस्या असतील किंवा मल्टीप्लायर बद्दल काही विचार असेल तर संदीप भाऊ खराटे यांच्याशी संपर्क साधा, आणि त्यांनी या करार काळामध्ये त्यांनी जे हळदीमध्ये आज विक्रमी उत्पन्नाकडे त्यांची वाटचाल आहे, त्यांच्याकडे तुम्ही मार्गदर्शन करून घ्या. नमस्कार. पुन्हा कट करून तिकडे करू दादा. 1.5 एकर गव्हासाठी आम्ही मल्टीप्लायर पेरणीमध्ये घेतलेलं खतासोबत, तर आम्हाला आणि फवारणी घेतल्या 2 फवारण्या, तर आम्हाला 1.5 एकर मध्ये सर 30 क्विंटल गहू झाला. 30 क्विंटल. वाव, छान छान. विशेष म्हणजे ती जमीन हिच्यापेक्षा हलकी आहे सर. बरोबर. त्या जमिनीत झाला. अच्छा अच्छा. हरभरा 1.5 लाख रुपयाचा हरभरा. बरोबर. म्हणजे एकंदरीत सगळ्याच पिकाला तुम्ही वापरलं. वाव, छान आहे. गहू, हरभरा, आणि आता उसाला बी टाकली. आणि इकडल्या जमिनी वसमत भागातल्या सततच्या भिजवण्यामुळे याच्यामुळे सगळा समूह जमिनीचा बिघडलेला आहे. मल्टीप्लायर मुळे भरपूर दृष्टी व्हायली. चालते.